नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. महाराष्ट्र शासनातर्फे वित्त विभागातर्फे भरती असणारे सहसंचालक लेखा व कोषागार छत्रपती संभाजीनगर विभागातही भरती असणारे मित्रांनो. कनिष्ठ लेखपाल गटकची भरती असणारे मित्रांनो. कोणत्याही शाखेतली पदवीवाली तर अप्लाय करू शकता. ओके, नोकरी ठिकाण आपलं असणार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, हिंगोली मित्रांनो. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मार्फत देणार. अप्लाय कसं करायचं, किती फी असणार आहे, किती वॅकन्सी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सगळी सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण तुमची माहिती इथे देणार आहे मित्रांनो. सरळ सेवा भरती असणार, परमनंट वॅकन्सी असणार मित्रांनो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो. बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, आता ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे असणार आहे. वित्त विभागाकडून सहसंचालक लेखा कोषगार छत्रपती संभाजीनगर विभागातही भरती असणार आहे मित्रांनो. ओके, ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. जर आता बघू शकता जाहिराती वगैरे आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून अधिसूचना 9/9/2024 नुसार संचालक लेखा कोषगार महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखपाल सहवर्गाचे सेवा प्रवेश नियम विविध करण्यात आलेले आहेत. सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखपाल या प्रादेशिक सहवर्गातील नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा व कोषगार आहेत. त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर विभाग तथा संचालक लेखा कोषगार छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा कोषगार छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व कोषगार कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, हिंगोली, लातूर. ओके, अशा पद्धतीने कनिष्ठ लेखपाल गटक संवर्गातील सरळ सेवा भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. टपालाद्वारे अथवा कुरिअरद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाहीत. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे, लक्षात सुधारायचे मित्रांनो. तर सरळ सेवा भरतीसाठी तर वेबसाईट वगैरे दिलेली आहे. त्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ओके, याची लिंक तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखपाल परीक्षा 2023-24 असं दिलेलं आहे, पण 25 असेल इथं, सॉरी 24-25. तर पदाचे नाव, वेतन श्रेणी, एकूण भरव्याची पदे दिलेली मित्रांनो. कनिष्ठ लेखपाल गटकची भरती असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार एज 10 आपल्या सॅलरी बेस असणार आहे. 29,200 पासून 92,300 एकूण 42 पदं असणार आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये अटी व शर्ती पूर्तता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने खाली वेळापत्रक मागवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तपशील व विविध कालावधी दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू 18/1/2025 पासून आपले फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे 16/2/2025 पर्यंत. ओके, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक दिलेला आहे 16/2/2025. परीक्षेची दिनांक आणि कालावधी आपल्याला वेबसाईटच्या मार्फत मिळणार आहे मित्रांनो. ओके, तर कनिष्ठ लेखपाल संवर्गातील रिक्त पदांची सामाजिक समानता आरक्षणाने तपशील खालीलप्रमाणे दर्शविण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर प्रवर्ग दिलेला आहे, सर्वसाधारण किती वॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. ओके, कोणत्या कोणाकोणाला बघू शकता. सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिकांना, दिव्यांग, अंशकालीन कर्मचारी, पदवीधर, भूकंपाचा प्रकल्पग्रस्त अशा प्रकारे. तर सर्वसाधारण इथं बघू शकतो वॅकन्सी दिलेली आहे अशा पद्धतीने. ओके, 42 पदं असणार मित्रांनो. तर बघून घ्यायचं आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला किती वॅकन्सी असणार आहे सर्वसाधारणमध्ये महिलांमध्ये. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं दिव्यांग उमेदवारांसाठी पण एक वॅकन्सी इथं देणार असणार आहे मित्रांनो. ओके, ऑनलाईन आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. इथं दिलेलं आहे सविस्तर माहिती वगैरे दिलेली आहे. अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास आपल्याला हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे मित्रांनो. ओके, तो नंबर तुम्हाला मी खाली दाखवून देईल. अर्जात आपल्याला हेतुपुरुषी खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे अशाबद्दल आपल्याला कॉपी करणे असे काही कारणे असतात आपण केल्यास तर आपल्याला इथं गैरवर्तनामध्ये आपल्याला कारवाई पण होऊ शकते मित्रांनो. ओके, लक्षात घ्यायचं. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकारी दिलेले जन्माचा दाखला, शाळा सोडायचा दाखला, माध्यमिक SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. ओके, शैक्षणिक संदर्भासोबत माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. जशी आपण माहिती भरणार आहोत शैक्षणिक, ते आपल्याला सगळे डॉक्युमेंट त्याचे लागणार आहे. गुणांऐवजी आपल्या श्रेणीमध्ये असेल तर ग्रेड आपल्याला काढून घ्यायची, आपल्या टक्केवारी वगैरे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया. प्रोफाईल निर्मिती करायची, प्रोफाईल रजिस्ट्रेशन करायचं आहे. प्रोफाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्ज सादर करायचे, परीक्षा शुल्क भरायचे मित्रांनो. ओके, प्रोफाईल निर्मितीसाठी आपल्या संकेतस्थळावर इथं जायचे.
या इथं आपल्याला खातं तयार करायचं आहे. आपल्या प्रोफाईलबद्दल मित्रांनो संपूर्ण खातं तयार झाल्यावर मेल ॲड्रेसवर आपल्याला ईमेल रजिस्ट्रेशन नंबरवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला भेटून जातो मित्रांनो. परत लॉग इन करायचं, पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. सदर परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यात होणार आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. जे दिलेले 7 परीक्षा केंद्र तिथं आपली परीक्षा होणार आहे. त्यापैकी आपल्याला 3 परीक्षा केंद्र निवड करणे आवश्यक आहे. चॉईस करायचे फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, अशा पद्धतीने हॉल तिकीटवर आपल्याला भेटून देणार आपल्या कोणत्या सेंटरला आपला परीक्षा असणार आहे. ओके, वेळ व सत्र इत्यादी बाबतची आपल्याला सगळी माहिती याच्यावर भेटणार आहे. छायाचित्र म्हणजे आपल्याला फोटो, सिग्नेचर्स वगैरे अपलोड करायची मित्रांनो. तसेच फोटो जे मित्रांनो एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचे फोटो चिटकावा व फोटोवर पांढऱ्या कागदावर आपला फोटो ठेवायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यावर आपल्याला फोटो काढायचा त्याचा, मग स्कॅन करायचा, अपलोड करायचा आहे मित्रांनो. ओके, सही जी असणार मित्रांनो बॉल पेन काढा, शाईच्या बॉल पेनाने स्वच्छ कागदावर करायचे, पांढऱ्या कागदावर. ओके, आणि आपल्याला वरील विविध आपल्याला फोटो वगैरे आपल्याला सॉफ्टवेअर स्कॅन करून आपल्याला अपलोड करायची. ओके, अपलोड सिग्नेचर अँड फोटोग्राफ. ओके, त्याची साईज वगैरे पण दिलेली आहे इथं. साईज, रुंदी काय असणार आहे, साईज काय असणार आहे, DPI काय असणार आहे, हे सगळं दिलेलं आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन आपल्याला अपलोड झाल्यानंतर पुढे जायचं आहे. आता उमेदवारांची सादरीकरण आपल्याला इथं आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा, पडताळणी करायची. याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे. उमेदवाराचं नाव, त्याचे वडिलांचे नाव, पती पत्नीचे ना, पती किंवा जी पण असेल उमेदवार त्यांच्या वडिलांचे नाव बरोबर लिहावे असं सांगितलेलं आहे. गुणपत्रिका, ओळखपत्र, पुरावा असे बदल असल्यास आपल्याला अपात्र करते मित्रांनो. कागदपत्र लागणार, अपलोड करावी लागणार आहे आपल्याला सगळे डॉक्युमेंट. आता 10 11 डॉक्युमेंट आहे, स्कॅन करायचे, अपलोड करायचे मित्रांनो. हे सविस्तर दिलेलं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये 50 KB 500 KB पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. कागदपत्रे SSCचं अथवा शैक्षणिक अर्जाचं सर्टिफिकेशन, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्जाचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना प्रवर्गात जात प्रमाणवर्ग प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकांना असल्याचा पुरावा द्यायचा आहे मित्रांनो. नॉन क्रिमिनलसाठी प्रमाणपत्र द्यायचं आहे. माजी सैनिक, दिव्यांग आणि व्यक्ती असल्यास आपल्याला पुरावा द्यायचा आहे. आणि खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्तांसाठी तर भूकंपग्रस्तांसाठी पुरावा द्यायचा आहे मित्रांनो. जे पण आपण असाल त्यानंतर इथं इथं दिलेलं आहे विविध आपल्याला स्त्रियांच्या नावात बदल असायचा पुरावा म्हणजे मॅरिज सर्टिफिकेशन. ओके, मॅरेज सर्टिफिकेशन म्हणतो आपण त्याला. विवाह नोंदणीचा दाखला तो चालेल नाही. महाराष्ट्र राज्याचा विवाह दिवस प्रमाणपत्र आपण या सीमेमध्ये लागत येत असाल, महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमामधील 885 गावांमधील आपण असाल ते आपण इथं चॉईस करायचे, नाही तर सोडून द्यायचं नाही. मराठी भाषेचं ज्ञानचा पुरावा द्यायचा, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, आत्महत्या, शेतकऱ्याचं पाल्य असेल तर पुरावा, स्वतंत्र सैनिकाचे पाल्य असेल तर पुरावा द्यायचा आहे मित्रांनो. असेल तर द्यायचं, बाकी सोडून द्यायचे. ओके, जी आपल्याकडे आहे ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. उमेदवाराचे वरील प्रमाणे लागू असलेली कागदपत्रे अपलोड करावी. जे कागदपत्रे तुम्ही अपलोड कराल ते आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार नंतर. ओके, परीक्षा फी नॉन रिफंडेबल असणार आहे. पदाचे नाव आपल्याला कनिष्ठ लेखपाल, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये चलन असणार आहे, राखीवसाठी 900 रुपये असणार आहे. माजी सैनिकांसाठी शुल्कात सूट राहील मित्रांनो. ओके, सगळे आपल्याला प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची, पावती वगैरे काढून घ्यायची. ओके, फीस भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरणा करून द्यायचा. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे मित्रांनो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण असेल ते सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची. ओके, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्यायची. अर्ज उपलब्धता या वेबसाईटवरून करायची. 18/1/2025 पासून स्टार्ट झालेला आहे. सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे मित्रांनो. इथं अर्ज आपल्याला मराठी इंग्रजीमध्ये आपण उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे मित्रांनो. सांगण्यात आले इंग्रजीमध्ये भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या 2 भागांमध्ये स्पेसने जागा सोडावी मित्रांनो. SSC सर्टिफिकेशन आपल्याला द्यायचे. नावात बदल असेल तर ते आपल्याला ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन लागणार, राजपत्रित त्याला आपण म्हणतो, ग्रॅज्युएट कॉपी. ओके, नावात बदल असल्याचा. ओके, सगळी तर माहिती दिलेली आहे. खोटी वगैरे डॉक्युमेंट अपलोड केले तर आपल्याला तुम्हाला कारवाई होऊ शकते, अपात्र करण्यात येईल असे तर दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरायचा आहे. ओके, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्तमध्ये असेल त्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे. असं काही तर छोटी मोठी माहिती दिलेली आहे. ओके, आता बघूया आपण परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे. विषय, परीक्षेचा दर्जा, प्रश्नांची संख्या, प्रतिप्रश्न गुण, एकूण गुण. मराठी लँग्वेजचे उच्च माध्यमिक शाळांचे परीक्षा होणार आहे. 25 प्रश्न 2 गुणी असणारे प्रत्येकासाठी, 50 गुणांसाठी. ओके, मग इंग्रजीमध्ये आपल्याला 12वीचा बेस असणार आहे, 25 क्वेश्चन, 2 गुण असणार प्रत्येक क्वेश्चन, 50 गुण असणार आहे.
सामान्य ज्ञानचे पदवीचे क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. 25 प्रश्न, 2 गुणांसाठी 1 प्रश्न असणार आहे, गुण असणार आहे. त्याला 50 मार्क असणार आहे मित्रांनो टोटल. बौद्धिक चाचणीचे पण सेम तसेच 25, 25, 25 असे असतात. 200 गुणांची आपली होणार मित्रांनो परीक्षा. 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी मित्रांनो. ओके. कालावधी आपल्याला मिळणार आहे 2 तासांचा कालावधी असणार आहे. ओके. 2 तास आपल्याला इथं लवकर आपल्याला जायचं आहे मित्रांनो. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे म्हणजे MCQ टाईप आपल्याला इथं असणार आहे मित्रांनो. मराठी विषयाचे मराठी भाषेतून आपण देऊ शकतो. ओके. बाकीचे इंग्लिशमध्ये असणार आहे प्रश्न. ओके. तर 12वीचा दर्जा असणार आहे आणि ग्रॅज्युएशनचा दर्जा आपला असणार आहे मित्रांनो. ओके. इथं दिलेलं आहे मित्रांनो कोणती कॉपी वगैरे करायची नाहीये बरं. असं झाल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लेखपाल या पदाकरिता मौखिक परीक्षा मुलाखती घेतल्या जाणार नाही. तर मित्रांनो कोणतीही तुमची इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही. लक्षात असू द्यायचं मित्रांनो. उमेदवारांच्या परीक्षेच्या गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 200 गुणांपैकी 45% गुण मिळायला लागले 90 मार्क आपल्याला पाहिजे मित्रांनो. लक्षात असू द्यायचे. तरच आपण पुढच्या याच्यामध्ये यादीमध्ये आपले नाव येणार आहे मित्रांनो. ओके. नॉर्मलायझेशन बद्दल इथं गेले कोणते पण आपल्याला इथं मायनस सिस्टीम नसणाऱ्या परीक्षेमध्ये मराठी लँग्वेजचा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे, इंग्लिशचा अभ्यासक्रम, सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम दिलेला आहे. अभ्यासक्रम वाचून घ्यायचा आपण इथपर्यंत. पात्रता भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचे ज्ञान, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र, सर्टिफिकेशन, एज, नॅशनॅलिटी, इंडोनेशियल आपल्याला द्यायचं आहे, आवश्यक राहणार आहे मित्रांनो. ओके. महसूल व वन विभाग यांच्याकडून आपल्याला डोनेशन सर्टिफिकेशन, बेड सर्टिफिकेशन जे लागणार आहे ते लागणार आहे आपल्याला. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. वयोमर्यादा बद्दल दिलेल्या मित्र ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता अंतिम दिनांकापर्यंत आपल्याला 16/2/2025 पर्यंत किमान आपलं वय 19 वर्षापेक्षा जास्त पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला 38 वर्षापर्यंत अप्लाय होता. मागासवर्गीय 43, दिव्यांग 45 अशा पद्धतीने सगळ्यांसाठी खेळाडू वगैरे दिलेले लास्ट आपले 45 असणार. अंशकालीनसाठी फक्त 55 असणार. ओके. लक्षात द्यायचं आहे. शैक्षणिक अर्थ आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, आपल्याला ग्रॅज्युएट पाहिजे. ओके. तांत्रिक अर्थामध्ये आपल्याला टंकन लेखन आवडलं पाहिजे. टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट या वेगाने आपल्याला पाहिजे आपल्याला. ओके. मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंगला 40 शब्द प्रति मिनिट असणार आहे. ओके. प्रमाणपत्र पाहिजे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये आपल्याला अर्ज सादर करताना अंतिम दिनांकास आपल्याला शैक्षणिक अर्हता वगैरे आवश्यक आहे. संगणक अर्हता वगैरे दिलेली मित्रांनो. तर संगणक अर्हता चेक करून घ्यायचं आहे. तथापि इथं संपूर्ण माहिती वाचून घ्यायचं आहे. प्रवेशपत्र दिलेलं आहे. प्रवेशपत्र दिलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र विभागाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे संकेतस्थळावर आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके. माहिती वगैरे दिलेली आहे. परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर आपल्याला प्राप्त होऊन जाईल मित्रांनो. आपल्याला जे असणार हॉल तिकीट वगैरे, पॅन कार्ड आपल्या पेपरला जाताना एखादी आपल्याला प्रूफ वगैरे ID प्रूफ घेऊन जायचं. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल, झेरॉक्स कॉपी ते पण घेऊन जायचं, त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट. ओके. त्याचं सपोर्ट कॅटेगरी वाईज दिलेले आहे मित्रांनो. तरतुदी कॅटेगरी वाईज तरतुदी वगैरे दाखवलेलं आहे. ओके. महिला आरक्षण दिलेलं आहे. अशा पद्धतीने खेळाडू आरक्षण, कोणत्या आरक्षणाबद्दल तुम्हाला वाचायचं असेल ते वाचू शकता मित्रांनो. ओके. दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. कनिष्ठ लेखपाल पदाकरिता दिव्यांगासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो हे तुम्ही बघू शकता. इथे दिलेलं आहे यांच्याबद्दल माहिती वगैरे. आपण कोणत्या प्रवर्गामध्ये दिव्यांगासाठी बघून घ्यायचे. दिव्यांग उमेदवारासाठी कालावधी बाबत दिलेला आहे, वाचून घ्यायचं इतकं. त्यांना थोडा टाइम 20 मिनिट एक्स्ट्रा मिळतं पेपरमध्ये. अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण बद्दल दिलेलं आहे. ओके. वाचून घ्यायचे. प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण बद्दल दिलेलं आहे. भूकंपासाठी दिलेलं आहे आरक्षणाबद्दल माहिती. आणि त्यानंतर पदवीधर शिकालीन कर्मचाऱ्यांना आरक्षणाबद्दलची माहिती दिलेली आहे. टंकलेखन अर्थाबद्दल दिलेलं आहे. माजी सैनिकांसाठी सूट असणार मित्रांनो. तुम्हाला 2 वर्षाच्या आत तिथं द्यावं लागतं. तुम्हाला 2 वर्षाची संधी तिथं द्यायला ते ड्युटीवर घेतल्या जातं. आता तुमच्याकडे नसेल पण माजी सैनिकवाल्यांकडे 2 वर्षाच्या आत तुम्हाला इथं परीक्षा पास व्हायची, टंकलेखनाची त्यांच्याकडे जमा करायचं मित्रांनो सर्टिफिकेशन. अटीने शर्ती दिलेली आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कनिष्ठ लेखपाल पदे गटकची भरती असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती वगैरे तर दिलेली आहे अशा पद्धतीची. आता इथे दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या तुम्हाला वाचायचं असेल तर. निवड प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर याच्याबद्दल पत्र व्यवहार केली जाणार नाही. आपल्याला वेबसाईट आपल्याला व्हिडिओ चेक करत राहायची, रिझल्ट वगैरे लागला की नाही लागला. तेव्हा आपल्या टेलिग्राम चॅनल कशासाठी मित्रांनो आपण बसले हे तुम्हाला सांगायला. ते जॉईन होऊन जायचं फक्त टेलिग्रामला. निवड सूचीचे कार्य
कार्यमर्यादा अयोग्य वर्तन अयोग्य माध्यमातून केल्याबद्दल आपल्याला आढळलेल्या विरुद्ध कारवाईबद्दल केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात शेवटचं आता गेलेलं आहे आपल्याला डॉक्युमेंटेशन पत्राद्वारे लागणारे सगळे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे मित्रांनो, कागदपत्र. ओके. पडताळणी वेळेस आपल्याला लागणारे डॉक्युमेंट इथं कागदपत्रे, प्रमाणपत्रे, परीक्षेत आलेल्या पत्राची छायांकित प्रत, परीक्षेची प्रवेशपत्राची छायांकित प्रत म्हणजे आपले प्रिंटआउट आणि परीक्षा शुल्क भरण्याची पावती, एस-एस-सीचा आपल्याला शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता पुरावा, टंकलेखनाचं प्रमाणपत्र, एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र. ओके. राखीव प्रवर्गातील जात प्रमाणपत्र, आर्थिक दुबल घटकातील असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिक दिवाणाचा पुरावा, प्रमाणपत्र, खेळाडू अनाथ भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र, विविध स्त्रियांच्या नावात असल्याचा पुरावा म्हणजे आपल्याला मॅरेज सर्टिफिकेशन त्याला म्हणतो, विवाह नोंदणी, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र सीमा अंतर्गत आपण आता कर्नाटकच्या अंतर्गत 885 गाव येतात त्याच्यात असाल त्यावर ते प्रमाणपत्र द्यायचं. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आत्महत्या शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचा पुरावा, स्वातंत्र्य सैनिकचे पाल्य असल्याचा पुरावा मित्रांनो. ओके, असं दिलेलं आहे. ओके, तर संकेतस्थळाची वेबसाईट दिलेली मित्रांनो इथे. ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे आपल्याला -16 नसल्यामुळे. ओके, आपले फॉर्म भरणे चालू झाले मित्रांनो 18 तारखेपासून. तर लवकर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, नाहीतर व्हिडिओ आवडला लाईक करा. नाहीतर माझ्याशी बोलायचं असेल की ते टेलिग्रामला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. जॉईन होऊन जायचं आहे. PDF लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. ओके, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. छत्रपती संभाजीनगरचे जे असणार ते परिविभागामध्ये त्यांच्यापर्यंत पोचवा आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे नाशिक विभागात पण भरती आलेली याची, ते पण आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरायचा व्हिडिओ पण आणणार आहेत आणि नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीचे अपडेट देणार आहे. ओके, तर आपल्याला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. मित्रांनो व्हिडिओला आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ओके, तर असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी